भाजप उमेदवार नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। निकालावर बोलताना नवनीत राणा भाऊक। अमरावतीमधून शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज। बच्चू कडू हा तोडपाणी करणारा नेता, त्यांना सेटलमेंट कमिशनरचं पद द्या। रवी राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। धाराशिवमध्ये राष्ट्रवादीकडून अर्चना पाटलांना उमेदवारी। ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील, सामना रंगणार। धाराशिवची जागा अजित पवारांना कोणी दिली? जितेंद्र आव्हाडांचा सवाल। तर भांडून जागा घेणार शिंदे, अजित पवारांपेक्षा बरे आव्हाडांचा टोला। अजित पवार गटामध्ये प्रवेश करताच अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकरांच्या विरुद्ध लढणार लोकसभा। मी निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच, कॉलर उडवत उदयनराजेंची रोखठोक भूमिका। नांदेडमध्ये शक्ती प्रदर्शन करत प्रताप पाटील चिखलीकरांनी भरला उमेदवारी अर्ज। 50% जास्त मतं घेऊन चिखलीकर विजयी होणार, फडणवीसांना विश्वास। संजय निरुपम हा कचरा, त्यांना डम्पिंग ग्राउंडमध्ये जाऊ द्यात। मोहित कंबोज यांची जहरी टीका। तर लोकशाहीमध्ये बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, निरुपमांचा पलटवार। आंबेडकरांनी सांगावं त्यांना किती जागा पाहिजेत, मी स्वतः पक्षश्रेष्ठींसोबत बोलेन। नाना पटोलेंकडून पुन्हा मैत्रीची साथ। एकनाथ शिंदेंचा पक्ष 2-4 महिन्यांसाठीच, अंबादास दानवेंचा दावा। तर दानवेंकडून सांगण्यात गडबड, ठाकरे गटच 2-4 महिन्यांपुरता राहील, संजय शिरसाठांचा पलटवार। आणि मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या दहशतीखाली, जागा वाटपाच्या पेचावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम, फडणवीसांचं प्रत्युत्तर।